सूरज, ए सूरज, अरे कुठे गेला यो? बसवा ना इकडे या. जी मालक. या सूरज कुठे? काय तर कामानिमित्त बाहेर गेलेत. बरं राहू द्या, एक काम करा, पाहुण्यांसाठी गोड पाण्याची शाळी घेऊन या जावा. जी. हो चंदा, गोदा का कुठं आहेत? काय की असतील स्वयंपाकघरात. आणि तुम्ही लोडाची कौर बदलणार होतं, त्याचं काय झालं? वय बदलायला चालते, पर तुम्ही म्हणलं ना गोदाकाला बोलव. नाही राहू दे, त्या कामात असतील, तुम्ही कौर बदलून घ्या. नाही नाही, असं कसं, तुमचा शब्द खाली पडून कसं चालेल? अहो आमच्या सब पुरीला काम सांगितलं की सुसाट. अरे चला आवरा पटापटापटा, पाहुणे यायची वेळ झाली. राम 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 राम. बरं आहे ना? या. सूरज, हे कुठे गेल तर? मी कुठं ना? ये अरे अरे अरे, रांगोळी कुणी पुसली रे? अरे काय एवढी चांगली काढलेली रांगोळी पुसून टाकली कुणी पुसली रे रांगोळी? हा, बंदुकान गुळीच घालतो. हे सूरज, अरे काय बोलतोय, कळतंय का तुला? अरे समजा आपलीच माणसं आहेत, धावपळीत पुसली गेली असेल कोणाकडून तरी. नवीन काढून घेऊ ना, दुसरी काढून घ्या रांगोळी. साहेब बोलवलंस आम्हाला? हा स्वयंपाकाची समधी तयारी झाली. ही चौथी आहे साहेब तुम्ही मला विचारतायसा. अहो मनच थाऱ्यावर नाही बघा, आपल्या ब्रह्मचार्याचं लगीन ठरतंय ना व. राणा उठला ना व. मी स्वयंपाकात होते जी, आणि तुम्हीच म्हटलासा ना बाहेर पडू नगस म्हणून. तो झोपला असेल. ध्यान ठेवा त्याच्यावर, बाहेर जाऊ देऊ नका त्याला. जी. हा. आलं. सूरज सिंह गायकवाड बांब लावून आलं. नंदिता, काहीतरीच काय बोलतीस? तोंडावरचा रुमाल काढा ते. अहो काढा म्हणते ना हवं. काय हे? हा, घरात काय चाललंय आणि तुमचं काय चाललंय? आज पण सकाळ सकाळी जाऊन आलात ना व? अगं मला टेन्शनच आलंय जरा या लग्नाचं. आम्हाला पण टेन्शन आलंय. जाऊ का आम्ही पण? काय चाललंय मग? अहो या घरासाठी आम्ही राब राब राबतोय. रोज नवनवी जबाबदारी घेतोय अंगावर. आणि तुम्ही एकीकडं तुम्ही आणि दुसरीकडं तुमचा तो भाऊ. त्यांना समजावता समजावता आमच्या नाकी नऊ आलंय. मग झाला का तयार लग्नाला? आजपर्यंत आम्ही हाती काम घेतलेलं झालं नाही. असं झालंय का? खरं का काय? हा, काय समजवलं त्याला? समजावलं नाही, नुसतं बोललो. हा, पर काय बोललीस? मामांजींनी आम्हाला जेवढं सांगायला सांगितलं होतं तेवढंच सांगितलं त्यांना. या 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 डिग्रीवाल्या बाई या. सुप्रभात सर. म्हणजे गुड मॉर्निंग असं म्हणायचंय काय तुम्हाला? अरे हो, विसरलोच मी. शहरात शिकला नाही का तुम्ही? सुप्रभात. ओ थांबा थांबा, ते हे कुठं आहे? काय विसरला का? विसरण्याचं नाटक करताय? अहो हमीपत्र नाही मिळालं? अहो सर, मी ते हमीपत्राचं विसरलेच. छान छान नाटक करता हा विसरण्याचं. आता तो कॉम्प्युटर नेऊन वाड्यावर द्या. नाही सर, विसरले म्हणजे तुम्हाला पत्र दाखवायचं विसरले. म्हणजे तुम्ही घेऊन आलाय का ते? हो. बघू बघू बघू. अहो जगातलं 8वं आश्चर्य आहे. कसलं? अहो हमीपत्र द्या. हो कसलं काय कुठं बघतो, कसलं कौतुक आणलंय ते. हे काय? हे पत्र राणादादानं लिहिलं. हे कशावरून? म्हणजे म्हणजे
तुम्ही इथल्याच कुठल्या तरी पोराकडे लिहून घेतलं नाही कशावरून? याच्यावर त्याची सही आहे का? नाही सर, त्यांनीच मला दिलंय. असं? अहो राणा दादा हे पत्र लिहिणं शक्यच नाही. मी मान्यच करत नाही की राणा दादानं लिहिलंय. नाही सर, मी खरंच सांगते. जास्त शहाणपणा करू नका. यांच्यावर त्याचं नाव आहे, सही आहे. हे घ्या आणि सही घेऊन या आत्ताच्या आत्ता. चालेल. चालेल काय? चालेल, आत्ताच्या आत्ता जा आणि सही आणा. पण वर्ग? बाकीच्या शिक्षकांना शिकवता येत नाही, तुम्ही एकट्याच आहे शिकवणाऱ्या. जा. हो थांबा. वर्गात कुठे निघाला? राणाजींच्या मित्रांना विचारते ना, ते कुठे आहेत. हो तुम्ही काय वाटेल ते करा हो, पण त्यांची सही तेवढी घेऊन या, नाहीतर तो कॉम्प्युटर मी आजच्याच वाड्यावर नेऊन देतो. उगाच माझ्या मागे भ्यात नको. नाही नको. जा. उच्च शिक्षित. हे चला रे वर्गात, चला. नमस्ते, बसा खाली. या पत्रावरचं अक्षर कुणाचं आहे? तर जागेवर पलटी. काय म्हणालास धेरंगे पाटील? राणादाच आहे. नक्की? हा, दिसते तर तसंच आहे. हा? ते काय नाही. काय काम होतं? जर का ह्या पत्रावरचं अक्षर त्यांचंच असेल तर पत्राखाली त्यांची सही लागेल ना. एवढंच होय. तुम्ही मला ते कुठे आहेत तेवढं फक्त सांगा बरं, नाही तर तुमचा कॉम्प्युटर गेलाच म्हणून समजा. मग सांगा. बाई तुम्ही कॉम्प्युटर देऊ नका, मी सांगतो. राणादा तालमीत असेल बघा. नाही रे, तो शेतात असेल. नाही ओ बाई, तो घरात असेल. बाई मी पाठवतो टमरेल घेऊन गेलो होतो की नाही. तेव्हा शेतात जाताना दिसला राणादा. असं? तुम्ही सगळे गोंधळ न करता अभ्यास करा, मी आलेच. हा धर. ए शाबास. हा उचल उचल. हे माती घेऊन येऊ नका अंगावर. कापड मळत्यात. सन्नी दादा म्हणायला जीव जातो तुझा. चुकलं सन्नी दादा. जा चल. सन्नीदा इथं कसं? राणादा कुठं आहे? नाही आला इथं आज. नाही आलं? असं कसं? तालीम न चुकवणारा माणूस आहे तो. वय पर आजकाल लई दांडी मारतात राणादा. आणि आता सांगतास आम्हाला? गोळ्यात घालायला पाहिजे एकेकाला. आम्ही हे एवढं सगळं पैसे लावतोय, हे तुमचं पैलवान पोचतोय, या तालम्या चालवतोय कशा पायी? राणादाला चांगली तालीम मिळावी म्हणून. माफ करा सन्नीदा, मी त्यासनी म्हटलं पर काय? हा पर काय? बंदूक आणली असती ना, गोळीच घातली असती एकेकाला. सांगता येत नाही तुम्हाला? तो येत नाही तुम्ही गप. तसं नाही. सगळ्या पैलवानांना पाठवायचं सगळीकडं. राणादा सापडला पाहिजे. 15 मिनिटात येतो आम्ही. ए पळा रे, पळा समज आणि राणाला हुडकून काढा. आता ते शाळेत बघा पहिला. अहो मग देऊन टाका ना सही आणि संपवा घोळ. हा ठीक आहे, उद्या देतो. उद्या नाही, आत्ता. आणि तेवढ्यात वाघरू शिरलं तर पडात.